जय हरी विठ्ठल या आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही वारकरी माऊलींसाठी एक प्रश्नोत्तराची एक छोटी स्पर्धा घेत असतो। प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या विजेत्यांना आमचे सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीने बक्षिसं सुद्धा दिली जातात। चला तर मग पाहूयात आजच्या भागामधले नेमके कोण आहेत भाग्यवान वारकरी। जय हरी विठ्ठल प्रश्न उत्तरांच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की वारकरी माऊलींना आपण काही प्रश्न विचारतो आणि या प्रश्नांची योग्य उत्तरं देणाऱ्यांना आपल्या राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या सहप्रायोगांच्या वतीनं मिळतं एक छोटंसं गिफ्ट। तर चला आजच्या प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया। तयार आहेत सगळे? मी प्रश्न विचारेन, ज्यांना येतंय त्याने फक्त हात वरती करा, मी सांगेन कोणी उत्तर द्यायचं। सगळ्यात पहिला प्रश्न, संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ त्यांनी कुठे लिहिला? कुठल्या जिल्ह्यात? या 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 माऊली या या तुमचं नाव सांगा पहिल्यांदा। तानाजी लक्ष्मण पवार, कुठून आलात? इस्लामपूर, बरं, आता उत्तर सांगा। उत्तर सांगा। नेवाशामधल्या. अगदी बरोबर आहे, नेवासा या ठिकाणी माऊलींनी हा ग्रंथ लिहिला। तुम्हाला राजबिंदू या आमच्या सहप्रायोजकांच्या वतीनं हे छोटंसं गिफ्ट। आता दुसरा प्रश्न, ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वयाच्या कितव्या वर्षी माऊलींनी समाधी घेतली? नाही, चुकतंय, नाही। या नाव सांगा तुमचं। अर्चना पवार, कुठून आला? इस्लामपूर। इस्लामपूर। आता उत्तर सांगा। 21व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली। 21व्या वर्षी माऊलींनी समाधी घेतली। आमच्या ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं हे छोटंसं गिफ्ट। आणि आता सगळ्यात महत्त्वाचा आणि तिसरा प्रश्न पंढरपूर विषयी आहे। पंढरपूरच्या चंद्रभागा तीरावरती एक मंदिर आहे, ते मंदिर कोणाचं आहे? या 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 नाव सांगा तुमचं। बळीराम रघुनाथ जाधव, जाधववाडी। कुठून आलात? जाधववाडीतून आलोय। इथूनच? हा, इथूनच आहे। आता उत्तर सांगा। पुंडलिकाचं मंदिर आहे। बरोबर, पुंडलिकाचं मंदिर आहे। तुम्हाला ही आमच्या वतीनं एक छोटीशी गिफ्ट। तुमचं अभिनंदन। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पंढरीनाथ महाराज की जय। जय हरी विठ्ठल।